खुशखबर धोंड्या मामाची पोर गेली पळून. अरे काय खुशखबर आहे मला तर दिसत ना मग उलटा का दिसत लांब तोबाराच्या याशी लाव आतला तुझ्या होता आपण नाही मारत तुला. अरे धोका तुम्हाला मिळाले धोका तुम्हाला मिळाला हे धोका सगळ्यांनी मिळून तुम्हाला पोका मोठ्या लपड काय झालं मग तिला पाहिजे होती पानपुरी मी तिला वरापाव माझ्या अरे कहिली हे भगवान. काय रे भाई तू कोण आहे भगवान भगवान काय हो अरे भगवान स्वयं वर्षी आलं माझी जास्त काही इच्छा नाही 4-5 गाड्या दे बांगला दे पोर दे लगीन करायची. बस झाला मना लारू करंजा न शेंगदाण्याची चटणी दे बस. भूक आहे बाकी राहिले बघतो तू. तुला काय पाहिजे मला काय नको कोरोनाची लस भेटली तर ती भेटते नाही आजकाल. अरे बोलतो दे अरे तो नाही भगवान कोण आहे हो भगवान दिनकुल म्हात्रे. आयलं तर आपले गावातले चल तिकडे. आयलं काय म्हणत आलं भगवान तो धोंड्या त्याची पोट पडून गेली का त्याची ते सायकल आहे चोरू चाल त्याची सायकल. चला चला आमच्या गाण्या अरे ढोंड्या तुझ्या मोहरीनं मांड्या ढोंड्या तुझ्या मोहरीनं मांड्या. आमचे गावान आईली गो ओर ब्युटिफुल नखवाची आगो कंचे गावांशी कंचे कोलीवारांची. शपथ काय झालं रावस मीच आहे. तो रावत मी समुद्रात आलेला आहे. अरे समुद्रांशी नाही आला तो अरे धोंड्या मामाची पोर आहे ती. धोंड्याची आहे काय मी असं तो धोंड्या एवढा मोठा बांगला बांधलाय ना इतकुशी सायकल घेऊन फिरते. चाल त्याची सायकल चोरू चला त्याची सायकल चोरू. चला थांबा आधी बचा का ना भिडो पिल्लाची नागिन निघाली अरे पिल्लाची नागिन निघाली पुन्हा बाई डोला लागला अरे जॉनी ए भगवान काय रे भाई कोण आहे तू. भगवान दिनकुल म्हात्रे. अरे वापस आला गेलो चल रे तिकडे. काय आपल्याला ती धोंड्याची सायकल चोराची ना. चला 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 लवकर जाऊ. चला बैंक को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है. आज धोंड्याच्या सायकलची वाटच लावणार मी. धोंड्या तुझ्या आईची काय या? तुझ्या हिंमत आहे का तेवढी. माझी हिंमत करता काय करू बोला काय करू बोला. त्या धोंड्याच्या पोरीला जाऊन आय लव्ह यू बोल. बोलणार काय अरे म्हणजे मी तुमच्या सोबत येणार. हा असं बोला आय लव्ह यू मी बोलणार. चला वाव धोंड्याची पोर. स्वप्नात काय जातस
तिथं सायकल चोराला आल्या ना. भारी स्वप्न होतं रे, सायकल चोराला. चला मग. चल. अरे जास्त बघल ना तो. हा तिकडे बघतोय. चला चला. लय धोंड्या, बघ सायकल काय नवीन पीस आहे. अरे भेटली सायकल. वाटत लावू आता चोरू हिला. बसून बघ. अरे बरोबर आहे. जाता का. उठला. अरे तो बघ धोंड्या आला. अरे जास्तला काय धोंड्या आहे. त्याच्याकडनं आला टाइम. अरे त्या जाऊ दे. ते धोंड्याच्या पुरीला मागणी टाकत होती नाही. अरे पण ती पोर तर गेली ना म्हणून त्याची. अरे ती नाही. ती बघली ती आपण. ती धोंड्याची पोर आहे का. मग टाकू मग कपडे बरोबर आहे मग. एक नंबर. अरे पण जाता पण. चल. अरे पण मला बापूस कोण म्हणाल. मी गाण्याला आहे. काय. अरे खोटा. त्याचा पण वय झाले त्याचा वाटतं का. चला मग ठीक आहे. थांबा. कुणाल शेठ. हो. ह्यो रस्ता चालेल का आपल्याला. आपली वारात घेऊन आले. ह्यो डांबरी रस्ता बनवायला सांग. गावचे सरपंचाशी बोलून. ही सरकार. मांडव नको का इथं. मांडव पण लागेल ना. पावसाले राहू दे ना. मांडव नको का. भेटलो का आपण. यो गावचे सरपंचाशी बोलून मांडव बांधून घ्या अक्का. चला. आपल्या गावाला लाइटिंग बी करायला लागेल. लाईटिंग लागेल. ठीक आहे. सरपंचाला सांग लाईटिंग वाढव. आणि बिल होल ना तो विनायक म्हात्रेचे नाव करायला सांग. बरोबर. गावात सांगायचं नाही लोक आगाला बांधाव जातात मला. हे काय आईला मला कालच दिसतंय. तुला कसं दिसतंय. मला बी कालच दिसतोय. अरे वलकून जाओ. तुमच्या डोळ्याच्या जाबरा कोण काढील. अरे हो. आईला जण तुझी आता बरोबर झालं. आता बरोबर. आहे का घरात. माझा काही जावं येतो आपल्याला. चला. तुम्हाला काहीतरी बघल्यासारखं वाटतंय. सायकल बोलवायला आलं तुम्हीच होतो काय रे. नाही आम्ही आता आलो. तुमच्याच सारखं दिसलं रे मला. हा बरं या बसा. अरे नको घाबरू बस. बरं काय सोय करू तुमची. चोरी 90 भेटली असती बऱ्या झाल्या असता. काय. अरे त्या जाऊ दे. तुम्ही केसले बरं का आपल्या ना. केस ना त्या आईला रांडा त्यांनी 100 रुपये घेतलं ना अर्धूच केस कापलं. त्या जाऊ दे. आता आमचं टाइम बिन काही नाही. पुरीला बोलवा. बरोबर. पुरी ए पुरी अरे लवकर ये. अरे
आवरी पोरा कोणची तुमची का हो आमची साईज एकट्याची नाही या महिला तुम्ही हिची पोरं नाही. मग ही तुमचीच पोर आहे ना हा, ही माझी पोर ही आमची पोर. एक पोर पळून गेली तुमची जाऊ दे बा आता. हीच पोर आहे का तुमची बरं मला सांगा तुम्हाला पोर पसंत आहे का? मला तर पोर पसंत आहे. काय म्हणजे आम्हाला पोर पसंत आहे. हा बरं तुम्हाला विचारतो आमची पोर पसंत आहे का? वर्षी कालपर्यंत एकदम ओके पोर हो तुमची हा पसंत आहे का विचारतोय. हा पसंत आहे तुमची पोर बरं बाय तुला पोरा पसंत आहे का? इस मला पोरगा पसंत आहे. बाय जा तू. बरं मी काय सांगतोय तुमचा पोर आहे काय? आमचा पोरगा किती शिकलाय? 12वी पास आहे पोरगा. बरं कामाला काय आहे? कामाला चांगली कंपनी नाही. 10,000 रुपये पगार आहे पोराला. 10,000. बरं जमीन बिमीन काय आहे? जमीन बिमीन राज आहे आमची. त्याचा काही नाही. तुमचा निर्णय बोला काय आहे त्या. आता काय निर्णय देणार? आम्हाला सरकारी नोकरीवाला पोऱ्या पाहिजे. दुसरी गोष्ट 10,000 काय होतंय? 40 ते 50,000 रुपये पगार पाहिजे. म्हणून आमचा पोऱ्या आवरा कमवताना तुमच्या पोरीला सुकान ठेवील. जमणार नाही. आम्हाला वाटला तुम्ही मोठे घरांचं हाव कपरं बघा कसं त्याच्या बहिणीचं नाही मोठे घरचं पोकल वास. मी काय सांगतोय जमणार नाही. आमची पोर सुखान राहिली पाहिजे. 10,000 काय होतंय? तिला मेकअपचं साहित्य 10,000 लागतंय. आणि के चल यांना पैसेवाला पोऱ्या पाहिजे. इथे काय आपला दाल शिजायची नाही. चल तुम्ही चला मी येत आहे. हॅलो विनया आई वडिलांना सुखी ठेव आणि तुम्ही पण सुखी राहा. अरे अनिकेत आहेस तरी कुठं तू? डॉक्टर तुम्हाला लागतील तेवढे पैसे घ्या पण आमच्या माणसाला जीव वाचवा. जर पैशाचा जीव वाचवला असेल तर लाखो जणांचा जीव वाचवला असता. तर सॉरी आम्ही काय नाही करू शकत. मायबाप सरकार आता प्रेमामुळे 90% लोक आपला जीव धोक्यात टाकत आहेत. त्यासाठी हा एक व्हिडिओ तुमच्या समोर.
मुलींनो, तुम्ही आमच्यावर प्रेम करता, आमचा पगार बघून, आमचा पैसा बघून, आमच्या गाड्या बघून. प्रत्येक मुलगा हा पैसेवालाच असेल असं नाही. आमच्या पण काही जबाबदाऱ्या आहेत. आम्ही पूर्ण आयुष्यभर कमवतो आणि कमवतच राहतो. ही सुद्धा काय आमची लाईफ आहे. प्रत्येक मुलगा टॅलेंटेडच असेल असं नाही. मुलींनो, मुलगा असा निवडा की तो तुम्हाला समजून घेईल, तुमच्यावर प्रेम करेल. भलेही त्याच्याजवळ नोकरी नसेल, चांगला कमवणारा नसेल, पैसेवाला नसेल, पण तो प्रत्येक वेळी तुमच्या सोबत राहील. पैसा हा कधीही कमवता येतो. समाधान शोधा, प्रेम नक्कीच मिळेल. मुलींनो व मुलांनो, मला एवढं सांगायचं आहे की एका प्रेमामुळे आपलं आयुष्य बर्बाद करू नका.